नमस्कार, डी24 स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता. रेतीचे ठेके रद्द करा, ग्रामस्थ न्याहाळोद मावळी यांची प्रतिक्रिया. 12 गावांच्या विहिरी या पांजरा नदीत आहेत. या ठिकाणचा 40 वर्षामध्ये 40 ते 50 वर्षांमध्ये आजपर्यंत त्या रेतीचा कधीही लिलाव झालेला नव्हता, होत नव्हता. यापूर्वी प्रयत्न झाले, मात्र न्याहाळोद, बिलाडी, धमाने, विश्वनाथ, मोहाडी या गावांनी तो लिलाव रद्द करण्यास भाग पाडले होते. मात्र यावर्षी ग्रामस्थांनी सर्व इथे उपस्थित सर्व सरपंचांनी प्रशासनाला, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा न्याहाळोद गावाचा रेती लिलावाचा टेंडर हे निघालेलं आहे. आणि परवा पोकलँड घेऊन काही रेतीवाले त्या ठिकाणी रेती घेण्यासाठी काही अधिकारी पण त्यांच्याबरोबर होते. मात्र तिथल्या ग्रामस्थांनी, विशेष करून सरपंचांनी, ग्रामस्थांनी, आदिवासी बांधवांनी विरोध करून ते पोकलँड हाकलून लावलं. कारण आज तीव्र पाणी टंचाई आहे, एल निनोची भीती आहे, दिवसेंदिवस जमिनीतलं पाणी कमी होतं आहे. या न्याहाळोद गावाजवळ 10 ते 12 गावांचा पिण्याचा पाण्याचा शेतीचा प्रश्न आहे. आणि तिथला जर रेती जर काढली तर ते पांजरा नदी तिथून ओसाड होईल, तिचा तळ लागेल, पिण्याच्या पाण्याची तीव्र पाणी टंचाई निर्माण होईल. वेळ प्रसंगी त्या 12 गावांना टँकर पुरवावा लागेल. अशी परिस्थिती येऊ नये म्हणून अजूनही तिथलं एक पाटीसुद्धा रेती ग्रामस्थांनी उचलू दिलेली नाही, यापुढेही उचलू देणार नाही. जर कोणी रेती उचलायला आला तर तिथले 12 गावाचे ग्रामस्थ, विशेष करून महिला, या विरोध करतील. तर तिथला न्याहाळोद येथील रेती लिलाव रद्द करावा म्हणून आज या 10 ते 12 गावाचे सरपंच, ग्रामस्थ यांनी जिल्हाधिकारी सो मॅडम यांना भेटून निवेदन दिलेले आहे. रेती निलाव रद्द झालाच पाहिजे. न्याहाळोद गावाचा रेती निलाव रद्द झालाच पाहिजे. न्याहाळोद गावाचा रेती निलाव रद्द झालाच पाहिजे. नाही बोर लावू शकणार, पाणी पिणार आम्ही. कसं काय पाणी आदिवासी पिणार? लोक वाळूसाठी संघर्ष आदिवासी लोक कसं काय पाणी पिणार? आम्ही इथं. आदिवासी लोक एक बाई जो निवडतो तो त्यांच्या सोय करून घेते. अजिबात बाई बोलतच नाही तिथं. ते काय करा नाही करा अजिबात बी जगतात नाही तिथं. तुम्ही तो रिपोर्ट द्या बुवा. आणि लोकला रेडीला तुम्ही विचारले ग्रामसभेने ठराव ग्रामपंचायतला सर्व आम्ही स्वतः ठराव दिला होता ग्रामसभेने. मी स्वतः त्या गटाचा जिल्हा सदस्य. आणि बापूसाहेब तुमच्या मैत्रिणीसाठी 12 गावांचे सरपंचांचे पत्र सुद्धा दिलेले आहेत. तर आमचा पाणी पुरवठा आहे असं सर्व आहेत ना, ठराव दिलेले आहेत. आम्ही सपोर्ट आलेले 200 लोक बाहेर बसले आणि आपल्याला टँकर मुक्त